संकल्प करा की मी निरोगी आहे, या सृष्टीतील एक आनंदी व्यक्तिमत्व आहे, मला कुठलाही आजार नाही, ताण नाही, तणाव नाही, मी बुद्धिमान आहे. तुमची बुद्धी तेज होत आहे. याला कारण काय? तुमच्या शरीरातील नर्वस सिस्टम जो मेंदू आहे, या मेंदूला अधिकाधिक रक्त पुरवठा करण्याचं काम या कपालभातीमधून होत असतो. लक्षात घ्या. तुमची पचन संस्था ही पूर्णपणे अतिशय हेल्दी करण्याचं काम, प्रत्येक अवयवांचं मसाज करण्याचं काम कपालभाती करत असते. तुमच्या हृदयाला जास्तीत जास्त रक्त पुरवठा आणि ब्लड सर्क्युलेशन एक रेग्युलर करण्याचं काम कपालभाती करत असतो. तुमचा लंग जो आहे, फुफ्फुस, तुमचे फुफ्फुस हे अतिशय छान कार्यक्षम आहेत आणि तुमचं श्वास घेण्याची क्रिया अतिशय शांतपणे आणि छान सुरू आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून कपाल मीन्स मेंदू. चालू ठेवा, थांबवायचं नाही. प्रति सेकंदाला एक स्ट्रोक. संकल्प करा की प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक स्ट्रोकला तुमचं शरीर, तुमच्या शरीरातील विषारी वायू, विषारी घटक हे बाहेर जात आहेत. प्रत्येक श्वास या ब्रह्मांडातील, या सृष्टीतील, या निसर्गातील जे जे काही चांगलं आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, ते आज जात आहे. संकल्प करा, तुम्ही बुद्धिमान आहात, हुशार आहात, निरोगी आहात. डोळे बंद ठेवा, संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा, एकाग्रतेने. कोणी बोलणार नाही, संपूर्ण लक्ष श्वासावर. दररोज जर तुम्ही 10 मिनिट जर हा व्यायाम जर केलेत, प्राणायाम जर केलेत, तर तुमची बुद्धी अतिशय तेज तल्लख होते, स्मरणशक्ती वाढते. संपूर्ण शरीर शुद्ध करणारा, मन शुद्ध करणारा प्राणायाम. प्रत्येक श्वासाला तुम्ही शरीरातील विषारी घटक बाहेर टाकत आहात. संकल्प करा, प्रत्येक श्वासासोबत या सृष्टीतील जे शुद्ध आहे, पवित्र आहे, ते आज जात आहे. बोलू नका कोणीही. पूर्ण लक्ष, पाठीचा कणा ताठ, चेहऱ्यावर स्मित. 10 मिनिट कपालभाती आणि अनुलोम विलोम करा आणि त्याचा रिझल्ट बघा. 10 महिन्यानंतर तुम्ही ज्या वेळेला परीक्षा द्याल, जे काही 7-8 महिन्यानंतर परीक्षा होईल, ती इतरांपेक्षा तुम्ही पुढे असणार. लक्षात ठेवा. कारण जिथे मन प्रसन्न आहे तिथेच तुमचा लक्ष असतो. ज्याचं मन भटकत आहे तो कधीच एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. आणि म्हणून योगासनामध्ये, योगाभ्यासामध्ये हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी जे योगशास्त्र सांगितले, योग याचा अर्थ असा, ठिकाणी जर लक्ष केंद्रित